काल विद्यार्थी मित्रांनो आपण क्रियाविशेषण आणि क्रियाविशेषण अव्यय याच्यातील फरक पाहिलाय। त्यापुढेही काही त्यांचे मुद्दे राहिले होते, त्यात आपण पाहणार आहोत। पुन्हा ह्या क्रियाविशेषण अव्ययाची तुलना आपल्या त्यापुढे येणाऱ्या शब्दाच्या जातीशी करायची, ती म्हणजे शब्दयोगी अव्ययाशी देखील। तर पाहूया आपण। काल पाहिले आपण क्रियाविशेषण व क्रियाविशेषण अव्यय या दोघात फरक काय पाहिला तर क्रियाविशेषण ही सव्यय आहेत, म्हणजे ही विकारी आहेत। क्रियापदाच्या वचन व क्रियापदाचं लिंग यानुसार ते काय करते, स्वतःमध्ये बदल करतात, ही विकारी आहेत। आणि अव्यय ही नेहमीच कशी असतात, अविकारी असतात। पुन्हा क्रियाविशेषण अव्यय ही वाक्यामध्ये स्वतंत्र रूपामध्ये येतात, स्वतंत्र शब्दाचं कार्य करतात। ते स्थळ, काळ, रीत, परिमाण, त्याच्यानंतर निषेध आणि प्रश्नार्थक या स्वरूपामध्ये येतात। स्वरूपावरून सुद्धा त्यांचे प्रकार पडलेले आढळतात क्रियाविशेषण अव्ययाचे। पुढची जी शब्दाची जात आहे ती आपल्याला घ्यायची आहे, ती म्हणजे शब्दयोगी अव्यय, आणि त्यासोबत आपल्या क्रियाविशेषण अव्ययाची देखील तुलना करायची आहे। शब्दयोगी अव्यय याच्या नावातच व्याख्या दडलेली बघा, शब्दांचा योग घडून आणणारा अविकारी शब्द। बघा, शब्दयोगी अव्यय ज्या शब्दास जोडून येतात त्या शब्दाचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध घडवून आणतात, म्हणून यांना आपण शब्दयोगी अव्यय, अव्यय या अर्थाने की यांच्यामध्ये लिंग, वचन, पुरुष याप्रमाणे काही बदल होत नाही, तर ही झाली शब्दयोगी अव्यय। मग आता शब्दयोगी अव्यय ही कोणाकोणाला जोडून येतील तर बघा, शब्दयोगी अव्यय हे नाम, सर्वनाम, क्रियापद व क्रियाविशेषण अव्यय यांनाही जोडून येतात। ही झाली शब्दयोगी अव्यय। मग शब्दयोगी अव्यय ही स्वतंत्र शब्द असतात का तर पहा, शब्दयोगी अव्यय ही स्वतंत्र शब्द नसतात, परंतु त्यांना स्वतःचा अर्थ असतो। मग यांची तुलना जर आपण क्रियाविशेषण अव्ययासोबत केली तर बघा, क्रियाविशेषण अव्यय व शब्दयोगी अव्यय यातील साम्य व फरक। यातलं म्हणजे साम्य फार कमी आहे, कारण हे फक्त स्थळ, काळ दाखवण्यासाठी वापरले जातील, हे एवढं त्यांच्याकडे साम्य आहे। शब्दयोगी अव्यय बघा, यांच्याकडे जर विचार जर केला तर क्रियाविशेषण अव्यय ही स्वतंत्र शब्द असतात आणि ही स्वतंत्र शब्द नसतात, हेच यांच्याकडे वेगळेपण आहे। झालं बघा, हे दोघांमध्ये एक साम्य बघा, हे काळ, स्थळ दर्शवतील, हे देखील काळ, स्थळ दर्शवतात। यांच्याकडे जर उदाहरण जर पाहिलं तर क्रियाविशेषण अव्ययामध्ये बघा, तू जिन्याने वर ये, बघा याच्यामध्ये हे जे वर हे आलेलं, याच्यामध्ये क्रियाविशेषण अव्यय जे स्थळाचं कार्य करतंय, स्थळ दाखवते बघा, तू जिन्याने कोठे ये तर वर ये। आता हेच वर शब्द मी जर शब्दाला जोडला, एखाद्या नामाला जोडला तर बघा बरं, मी इथं घेतलंय बघा, मांडवावर वेल चढली,
झालं. मांडवावर याच्यामध्ये बघा वर, मांडवावर हे आलं वर, शब्दयोगी अव्यय हे नामाला जोडून आलेलं आहे. वास्तविक पाहता हा पूर्ण एवढा मोठा जो शब्द झालेला आहे मांडवावर, तो देखील स्थलवाचक आहे, तो देखील क्रियाविशेषणाचंच कार्य करतोय. पण याच्यामध्ये दोन शब्दाच्या जाती एकत्र आलेले, एक नाम आणि त्याला जोडून आलेले शब्दयोगी अव्यय. आपल्याला जर फक्त एवढंच विचारलं अधोरेखित करून तर हे शब्दयोगी अव्यय हे देखील स्थलवाचक आहे, पण हे स्वतंत्र शब्द नाही, हे स्वतंत्र शब्द आहे. हा यांच्यातला मूळचा फरक आहे क्रियाविशेषण अव्यय आणि शब्दयोगी अव्ययातला. त्यापुढे आपल्याला बघायचंय की शब्दयोगी अव्यय आणि नाम किंवा सर्वनामाला जोडून येणारे जे विभक्ती प्रत्यय यांच्यामध्ये देखील काही साम्य आहे का, काही फरक आहे का, ते देखील आपण पाहणार आहोत. पहा, शब्दयोगी अव्यय व विभक्ती प्रत्यय यातील फरक व साम्य या दोघातला महत्वाची गोष्ट आपण काय पाहतोय, हे दोन्हीचे दोन्ही ही जोडूनच येत आहेत, हे तर मान्य झालंय. बघा, शब्दयोगी अव्यय काय करते, नाम, सर्वनाम, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय जोडून येतात. परंतु विभक्ती प्रत्ययाचं काय आहे, हे फक्त नाम, सर्वनाम यांना जोडून येतात. आता हे जोडून येतात, पण हे जोडून येणारे शब्द आहेत, लक्षात ठेवायचं. मग आपण याच्यामध्ये एक ऍड करून टाकू. बघा बरं, जोडून येणारे शब्द आणि काय, नाम सर्वनाम यांना जोडून येणारी अक्षरे. हे शब्द आहेत तर ही अक्षरे आहेत. यांच्यामध्ये साम्य एवढंच आहे की नाम सर्वनामाला हेही जोडून येतात, हेही नाम सर्वनामाला जोडून येतात. पुन्हा ही अक्षरे आहेत, ही शब्द आहेत आणि शब्द आहेत यांना अर्थ स्वतःचा आहे, म्हणजे हे अर्थवाही आहेत, अर्थ वाहून नेणारी आहे. तर ही अर्थहीन अक्षरे आहेत. विभक्ती प्रत्ययांचं यांच्यामध्ये साम्य एवढंच आहे की जोडून येणे, आणि वेगळे पण काय, ही अर्थवाही आहेत, यांना अर्थ आहे आणि यांना अर्थ नाही, ही अर्थहीन आहेत. एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या, परत आपण पुढे पाहूया. परत आणखी विभक्ती प्रत्यय आणि शब्दयोगी अव्ययातला आपण आताच पाहिलं की शब्दयोगी अव्यय ही शब्द असून ती नाम, सर्वनाम, क्रियापद, क्रियाविशेषण अव्ययाला जोडून येतात. तर विभक्ती प्रत्यय ही अर्थहीन अक्षरे आहेत, ती नाम सर्वनामाला जोडून येतात. हे झालं यांच्याकडं साम्य आणि त्यातला फरक. आणखीन एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे काय, नाम किंवा सर्वनामास विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडण्याआधी त्या नाम किंवा सर्वनामाच्या मूळ रूपात बदल केला जातो. थोडक्यात नाम किंवा सर्वनामाचे काय केले जाते, याच्यामध्ये सामान्य रूप केले जाते. थोडक्यात नाम किंवा सर्वनामाचे सामान्य रूप वापरले जाते केव्हा, विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडण्याच्या आधी. मग त्यासाठी एक उदाहरणच पाहूया आपण. आत्ताच एक उदाहरण घेतलं होतं बघा आपण, मांडव, आणि ह्या मांडवला मला वर हे शब्दयोगी अव्यय जोडायचे झालं. आणि इकडे मी घेतोय बघा बरं, हे मांडव आणि याला मला त हे विभक्ती प्रत्यय जोडायचे आहे. काही बदल आहे का बघा बरं दोघांमध्ये, पाहूया आपण. मांडव हे पण नाम आहे, इकडे नाम आहे, याला वर शब्दयोगी अव्यय जोडताना आपण मांडववर असं करणार का, मांडवावर करणार आहे. तर मांडवावर याचा अर्थ काय झालं, ह्या शेवटच्या अक्षरामध्ये जे अस्वर होते
त्याचे इथे काय झाले, अचे झाले आ झालं. म्हणजे अकारांचं काय झालंय, आकारांत झाले. हे नियम सुद्धा आपल्याला नंतर शिकायचेच आहे सामान्य रूपाचे. मांडवचं काय झालंय, मांडवावर. इथं देखील बघा बरं, मांडवात म्हणजे इथंही तेच झालंय बघा, अच काय झाले, आ झालेले आहेत. म्हणजे ह्या नियमामध्ये आले. इतकंच नाही, आपण दुसरं उदाहरण घेतलं. समजा मी घेतला रस्ता आणि रस्ताला मला वर शब्दयोगी अव्यय जोडायचे आणि इकडे सुद्धा मी रस्ता घेतो आणि त्याला मला ने हे विभक्ती प्रत्यय जोडायचे आहे. तर काय करणार आहे या ठिकाणी, हे झालं एक उदाहरण. दुसरं काय करणार आहे इथं, रस्त्यावर म्हणजे काय केलं तुम्ही, पुल्लिंगी आकारांचं काय केलंय, याकारांत केलंय. म्हणजे आच या केलं, यामध्ये आचा बदल कशात गेला, यामध्ये, आकारांचं याकारांत. इथेही तसंच होतं बघा, रस्ताने का रस्त्याने, तर रस्त्याने म्हणजे इथेही ते झालं बघा, आकारांचं तुम्ही याकारांत केले. म्हणजे हे एक यांच्यामध्ये साम्य आहे की नाम किंवा सर्वनामास विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडायचा असेल तर त्यांचं सामान्य रूप करावे लागते. पण अशी गोष्ट प्रत्येक ठिकाणी होईल का, ते देखील आपल्याला पडताळून पाहावे लागेल. बघा, शुद्ध शब्दयोगी अव्यय ही मात्र याला अपवाद ठरलेली आहेत. ती कोण आहेत बघा, ही शब्दयोगी अव्यय याच्यामध्ये घेऊया आपण. ही शब्दयोगी अव्यय नाम किंवा सर्वनामास जोडताना त्या नाम किंवा सर्वनामाचे सामान्य रूप केले जात नाही, म्हणून यांना काय म्हणणं आहे, शुद्ध शब्दयोगी अव्यय. म्हणजे ही अशी शुद्ध शब्दयोगी अव्यय की त्या आधीच्या नाम सर्वनामाचं सामान्य रूप करत नाही, मग त्यांच्या स्वरामध्ये बदल करत नाहीत. मग अशी कोण आहेत, परीक्षेमध्ये कधी कधी विचारत नव्हतं की खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा किंवा शुद्ध शब्दयोगी अव्यय नसणारा पर्याय ओळखा. म्हणजे ते असणारे तर आम्हाला माहित असले पाहिजे ना. मग यांच्यामध्ये बघा बरं, ते आहेत च, त्याच्यानंतर सुद्धा, देखील, पण, मात्र, ही, ना, फक्त, केवळ ही अशी शब्द योगी अव्यय आहेत जी आधीच्या नाम किंवा सर्वनामाला जोडली जातील त्यावेळेला त्यांचं सामान्य रूप केले जाणार नाही. सर काही म्हणतील सर एवढी यादी आमच्या लक्षात राहिली पाहिजे. यासाठी एक सोपा पर्याय बघा, सगळ्यात सोपा. म्हणजे यांच्या आधी काय करा तुम्ही, तू हे सर्वनाम वापरून बघा आणि हे सर्वनामाला ही शुद्ध शब्दयोगी अव्यय जोडून बघा. जर तू मध्ये फरक पडला तर समजायचं ती शुद्ध नाहीत आणि तू जसं तर तसं राहिलं तर समजायचं हे शुद्ध शब्दयोगी अव्यय आहेत. बघा जोडून. उद्याच्या कार्यक्रमात तूच येशील, दुसऱ्याला कोणाला आणायचं नाही. तू सुद्धा येशील, तू देखील येशील, तू पण ये, तू मात्र येऊ नकोस, तूही ये, तू ना आला तर बघ तुझं तंगडच तोडील. तू फक्त ये, तू केवळ ये, याचा अर्थ तू मध्ये बदल झाला नाही. मग काय त्याच्यात काय कोणतंही लावलं तू मध्ये कुठे बदल होत असतो का. बघा बरं, तू साठी काय नाही केलं मी, तूवर मला अजिबात विश्वास नाही, तू कडून तर मला अपेक्षाच नाहीये असं बोलतो का आपण. तुझ्याकडून मला अपेक्षा नाहीये, तुझ्यासाठी मी काय नाही केले, तुझ्यावर मला अजिबात विश्वास नाहीये. अरे तुझ्यापेक्षा तो बरा, याचा अर्थ आपण याच्यामध्ये बदल करतोय. बदल करत असेल तर मग ती शुद्ध शब्दयोगी अव्यय नसणार. ही यादी मात्र कशाची, शुद्ध शब्दयोगी अव्ययाची. एवढी तुम्ही लक्षात ठेवा. झालं. मग परीक्षेमध्ये तसे देखील पर्याय येतील, नसणारा असणारे ते तुम्हाला ओळखावे लागेल. ही शुद्ध शब्दयोगी अव्यय झालेली आहेत. मग ही यांचे सुद्धा जवळपास 15 ते 16 प्रकारचे आहेत अर्थ, जे विभक्ती प्रत्ययापेक्षाही वेगळे ठरतात. म्हणून विभक्ती प्रत्ययांना काही ठिकाणी मर्यादा आहे अर्थ दाखवण्यासाठी, परंतु शब्दयोगी अव्ययांना मात्र तेवढी काय अर्थ देण्यासाठी त्यांना मर्यादा नाहीये. एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या.
शब्दयोगी अव्यय ही विभक्ती प्रतिरूपक देखील मांडलेली आहे, कारण विभक्ती प्रत्ययाने जी अर्थ दाखवले जातात तीच इकडे शब्दयोगी अव्ययाने देखील दाखवले जातात. बघा, काही शब्दयोगी अव्यय ही विभक्ती प्रतिरूपक मानली जातात. म्हणजे विभक्तीसारखाच ते अर्थ आहेत, पण इथं शब्दयोगी अव्ययातून जास्तीत जास्त अर्थ दाखवले जातात. पहा, त्याच्यामध्ये समजा मी इथं घेतलंय तुझ्याकडून हे काम होणार नाही. इथे जर पाहिलं तर कडून हे शब्दयोगी अव्यय जोडलेलं आहे, हे एक प्रकारे तृतीयाच्या अर्थाने वापरलेले आहे. बघा, या ठिकाणी तुम्ही असंही घेतलं असतं तरी चाललं असतं. बघा, तुझ्याने हे काम होणार नाही. मग हे ने काय झालं, याच्यातलं तृतीयचं प्रत्यय झालंय आणि हे विभक्ती प्रत्यय आहे आणि त्याच अर्थाने हे वरचं वापरलेलं आहे. म्हणून कडून हे तृतीयचं विभक्ती प्रतिरूपक मानलेलं आहे. म्हणजे शब्दयोगी अव्यय हे देखील विभक्ती प्रतिरूपक असू शकतात. एक दुसरं, तुझ्यापेक्षा तो बरा. मग तुझ्यापेक्षा, पेक्षा म्हटलं तर काय झालं, हे झालं याच्यातलं शब्दयोगी अव्यय. काही जण या ठिकाणी पंचमी लावतील तुलना करायसाठी. बघा, तुझ्यापेक्षा म्हणण्यापेक्षा काय करतील ते तुझ्याहून तो बरा. हून लागलं म्हणजे हे कशाचं झालं, हे विभक्ती प्रत्ययच आहे पंचमीचं. पंचमीचंच कार्य करणारं काय झालं, हे शब्दयोगी अव्यय झालेले आहेत. त्यापेक्षा बघा, त्याच्यानंतर राजू राणी प्रत बोलला. प्रत हे झालं याच्यातलं शब्दयोगी अव्यय. मग त्याच अर्थानं बघा बरं, सरळ सरळ सांगा ना की राजू राणीला बोलला. म्हणजे हे द्वितीयच्या अर्थानं वापरलेलं होतं, म्हणजे हे पण झालं याच्यातलं विभक्ती प्रत्यय, त्याच अर्थाने ते वापरलेलं आहे. रानामध्ये झरा वाहतो, मध्ये हे झालं याच्यातलं शब्दयोगी अव्यय. त्याला आपल्याला असं देखील करता येईल, रानात झरा वाहतो. म्हणजे हे सप्तमीच्या अर्थानं आलेलं आहे. हे झालं यातलं विभक्ती प्रत्यय. ह्याच अर्थानं हे शब्दयोगी अव्यय काय झालेले, विभक्ती प्रतिरूपक झालेलं आहे. तर एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढची जी जात आहे 7व्या क्रमांकाची, ती म्हणजे उभयान्वयी अव्यय. याच्या नावातच व्याख्या आहे बघा, उभय म्हणजे दोन आणि अन्वय म्हणजे संबंध. उभय अधिक अन्वय म्हणजे संबंध. मग यामध्ये बघा, दोन किंवा त्यापेक्षा अधिक, लक्षात ठेवा, दोन किंवा त्यापेक्षा अधिक शब्दांना किंवा वाक्यांना जोडणारा अविकारी शब्द म्हणजेच काय, उभयान्वयी अव्यय. याचं काम काय, फक्त जोडायचंय. जोडण्याशिवाय तो इतर कोणताही अर्थ दाखवत नाहीये. याचा अर्थ यांना स्वतःचे काही अर्थ नाहीत. पुन्हा हे लिंग वचन पुरुष यानुसार काय करत नाही, स्वतःमध्ये बदल करत नाही, स्वतःला विभक्ती प्रत्यय देखील जोडून घेत नाहीत. झालं, पहा, म्हणजे हे अर्थहीन आहेत, यांना स्वतःचे अर्थ नाहीत. मग यांनी काय करायचं, दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडायचं काम करायचे. मग यांचे सुद्धा प्रकार पाडण्यात आले. बघा बरं, उभयान्वयी अव्ययाचे प्रकार, मुख्य प्रकार यांचे दोन आहेत. त्यातला पहिला जो आहे तो म्हणजे प्रधानत्व बोधक किंवा प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय.
हे काय करणार आहे तर हे दोन वाक्यांना जोडणारे म्हणजे दोन केवळ वाक्यांना जोडतील, दोन प्रधान वाक्यांना जोडतील आणि यांच्यापासून संयुक्त वाक्य जन्माला येईल. बघा, संयुक्त वाक्याची ओळखच खास करून कोणामुळे आहे? प्रधानत्व बोधक उभयनवी अव्ययामुळे आहे. आणि इकडच्या भागामध्ये येतील गौणत्व बोधक उभयान्वयी अव्यय. यांचा उपयोग मिश्र वाक्यात होईल, म्हणजे एक राहील त्याच्यामध्ये प्रधान वाक्य आणि दुसरं राहील याच्यामध्ये गौण वाक्य, त्यांना जोडण्यासाठी यांचा वापर होईल. मुख्य दोन प्रकार जरी असले तरी यांचे परत चार चार उपप्रकार पडतात. पहिला प्रधानत्व बोधक उभयनवी अव्ययाचा, त्यांच्याकडे आलाय सगळ्यात पहिले समुच्चय बोधक, त्यांचं नावच आहे. झालं. समुच्चय बोधक मध्ये सरळ सरळ संकलन होणार आहे, त्यांची बेरीज होणार आहे. यामध्ये तुम्ही जर अभ्यास केला तर आणि, व, अन, नी, शिवाय यासारखे हे अव्यय वापरले जातील समुच्चय बोधक मध्ये. दुसरा येईल तो म्हणजे विकल्प बोधक. मी फक्त त्यांचे काही शब्द लिहून देतोय आणि एक एक दोन दोन उदाहरणं सांगेन. बघा, विकल्प बोधकामध्ये यांच्याकडे आले बघा बरं, किंवा, वा, अथवा, की. सर्वात महत्वाचं इथं की, कारण हे फार त्रास देणार आहे आपल्याला पुढे चालू. झालं. त्यानंतर पुढे आलेला आहे तिसऱ्या क्रमांकाचा, तो म्हणजे न्यूनत्व बोधक. न्यूनत्व म्हणजे कमतरता बोधक. इथं विकल्प म्हणजे पर्याय ठेवणे विकल्पात, आणि समुच्चयमध्ये काय करणे? फक्त गोळाबेरीज करत राहणे. मग न्यूनत्वमध्ये कमतरता दाखवायची असेल तर तुम्हाला परंतु आहे, पण आहे, किंतु आहे यांच्यामध्ये आलं, बाकी आहे यांचा वापर करता येईल. आणि शेवटचा यांच्याकडे जो आलेला आहे चौथ्या क्रमांकाचा, तो म्हणजे परिणाम बोधक. परिणाम मध्ये येईल बघा, म्हणून, सबब, तस्मात, यास्तव, ते येत राहते. हे झाले इकडचे. आता इकडचे पण चार आहेत, ते कोण कोण आहेत? सर्वात पहिले आलेला आहे स्वरूप बोधक. स्वरूप मध्ये काय करणार आहे? तो प्रधान वाक्याचं स्वरूप उलगडून दाखवणार आहे. म्हणजे यांच्याकडे सर्वात पहिले क्रमांक लागला की, दुसरा आहे म्हणजे, तिसरा आहे म्हणून. झालं. यांचे वापर यांच्यामध्ये होईल. आणि ऐसा जे हे देखील फारसी पद्धतीचं बोलणं यांच्याकडे आहे. ऐसा जे स्वरूपामध्ये आलं. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आलंय ते म्हणजे कारणबोधक, आणि कारणामध्येच परिणाम देखील दडलेला आहे. हा परिणाम मात्र इकडचा आहे, इकडचा नाही. बघा, कारण मध्ये नावच आहे बघा, कारण. त्याच्यानंतर येईल कारण की. काही जण फक्त याचं का की वेगवेगळं घ्यायचंय, का की एकत्र नाही आणायचे, काकाची काकी होऊन जाईल, नाही तर ती का की. फक्त की देखील आहे, पण यांच्यामध्ये असं तुम्हाला जोडून ते की आपल्याला वापरता आलं पाहिजे. इतका की म्हणजे याच्यातून कारणाचाच बोध नाही होत, तर परिणामाचा देखील होऊ शकतो. त्याच्यानंतर उद्देश बोधक. बघा, यांच्याकडे उद्देश सिद्ध आले. उद्देश मध्ये येईन म्हणून, सबब, यास्तव. किंवा तसंच डबल 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 परत 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 काही शब्द यायला लागलेत, येऊ द्या ना, मग आपल्याला त्याच्यातले तर फरक पाहायचेत ना. आणि शेवटचा जो आहे त्याच्यामध्ये नाव आहे त्याचं संकेत बोधक. संकेत मध्ये लक्षात ठेवा, अटीचाही परिणाम, अटीचाही बोध होतो यांच्यामध्ये, आणि विरोधाचा देखील बोध होतो. अटीतून तुम्हाला परिणामही कळेल आणि विरोधही कळेल. मग अटीसाठी बघा यांच्याकडं जर तरची जोडी आहे, की आहे, म्हणजे आहे, आणि इकडे आले विरोधासाठी बघा जरी तरी. यांच्यातून तुम्हाला विरोधाचा बोध होईल. असं पाहिलं तर आपण सगळंच घेतल्यासारखं झालंय बघा. पण हे वेगवेगळे लक्षात ठेवा. एक घ्या पण, इथे की आहे, इथे पण की आहे, इथे पण की आहे, आणि आणखीन एक की इथे सुद्धा आहे. म्हणजे याचा अर्थ उभयावी अव्ययाला स्वतःच्या अर्थाने तुम्ही वाक्यानुसार त्यांना अर्थ प्रदान करतायत. समजा मी इथं की दिलेले आहे, या कीचा अर्थ तुम्ही पाहिला तो तो विकल्पा सुद्धा आहे. त्याच्यानंतर स्वरूपामध्ये सुद्धा येतोय, कारणातही तुम्हाला आढळतोय, आणि शेवटी तो तुम्हाला संकेतात देखील आढळतोय. झालं. पण ती उदाहरण वाचल्यावर तर आपल्याला कळेल ना, तुला चहा हवा की कॉफी.
कसं विचारलंय आम्ही तुला? विकल्प दिलाय ना, तुला चहा हवा की कॉफी? विकल्प दिलाय की, म्हणजे की चालते किंवा वापरून बघा. बाबा म्हणाले की एकी हेच बळ असते. बाबा म्हणाले की, काय म्हणाले बाबा? असा प्रश्न विचारला की लगेच कळतं, अरे स्वरूप आहे. बाबा म्हणाले, त्याचं म्हणण्याचं स्वरूप आम्ही उलगडून सांगितलंय की एकी हेच बळ असते. कारणामध्ये सुद्धा तुम्हाला इतका की वापरलं तर कारणाचा बोध होईल ना. तो इतका खेळला की त्याचे अंग दुखू लागले. त्याचे अंग दुखू लागले, त्या मागचं कारण सांगा. तो इतका खेळला, तो फार खेळला की त्याचा परिणामच पुढे आढळला. बघा बरं, पण परिणामामध्ये इकडच्या परिणामात कुठेही की नाहीये बरं का, लक्षात ठेवायचं. नाही तर तुम्ही चुकून त्याला इकडच्या घरात आणताना जाईल तुमचा जीव सगळा. पुढे बघा, संकेतमध्ये सुद्धा आला की तू आला की आपण निघू. संकेत दिला की नाही, तू आला की आपण निघू. आपण निघू, पण केव्हा? तू येणं महत्वाचं आहे. म्हणजे ती अट पूर्ण झाली तर हे त्याच्यामध्ये परिणाम पुढं आढळतील ना. तसंच बघा, म्हणून बघा बरं, तुम्हाला किती ठिकाणी दिसतंय सर. म्हणून पहिले दिसलं सर परिणामात, त्याच्यानंतर म्हणून दिसलं स्वरूपात, म्हणून दिसतं उद्देशात. सारखे सारखेच दिसत आहेत सर. जिथे सारखेपणा असला, जसं इंग्लिशमध्ये स्पेलिंग सारखी असली, मराठीमध्ये त्या शब्द सारखा असला, अक्षर सारखे असले की परीक्षक त्यांच्या मागे लागणार, कारण यातला फरक तुम्ही आम्हाला समजावून सांगा. म्हणून बघा बरं, परिणाम त्याच्यातून बोध झाला पाहिजे. परिणाम आणि उद्देश हे जास्त करून विद्यार्थ्यांना गोंधळ घालतात त्याच्यामध्ये. बघा, त्याने व्यायाम केला होता म्हणून त्याचे शरीर पिळदार झाले. आपण म्हणतो ना, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला परिणामाचा झालं. शरीर पिळदार व्हावे म्हणून तो व्यायाम करतो. बघा, शरीर पिळदार व्हावे हा उद्देश आहे. कधी पण कृतीच्या आधी उद्देश ठेवला जातो. शरीर पिळदार व्हावे हा त्याचा काय उद्देश आहे, म्हणून तो काय करतो? व्यायाम करतो. पण बघा बरं, त्याने व्यायाम केला म्हणून त्याचे शरीर पिळदार झाले. इतके पिळदार झाले की पीळ काढायला दवाखान्यात न्यावे लागले. म्हणजे परिणामच झाला की नाही. आणि म्हणून स्वरूपामध्ये आणायचं असेल तुम्हाला तर आणता येईल. बघा बरं, धोत्रा म्हणून एक विषारी झाड असते. याच्यामध्ये कुठे परिणाम आहे का? नाही, फक्त आम्ही झाडाविषयी माहिती दिली, धोत्राविषयी माहिती दिली. धोत्रा म्हणून एक विषारी झाड असते. धोत्रा एक झाड असते आणि ते कसे असते? विषारी असते. झालं. त्यांच्यामध्ये घेता येईल स्वरूपामध्ये, म्हणजे उद्देशाच पण आलं आणि परिणामाचं देखील आले. आणि असेच तुम्हाला आणखीन दोन घरामध्ये दिसतील, ते म्हणजे पण ते दोन्हीचे दोन्ही गौणत्व बोधकच्याच घरात आहे, म्हणजे मिश्रच्याच घरात आहे. एक आला स्वरूपवाला आणि दुसरा आला संकेतवाला. म्हणजे जसं नाही का, 1 रुपया म्हणजे काय? 1 रुपया म्हणजे 100 पैसे होय, असं म्हटलं तर तुम्ही स्वरूप उलगडून दाखवताय. आणि संकेत मध्ये काय आलंय मग? लगेच तू आला म्हणजे आपण निघू, पाऊस पडला म्हणजे शेतकऱ्यांचा प्रश्न सुटेल. त्याला आपण लगेच त्याला काय दिलं? संकेत देऊन टाकलेला. असं झाल्याशिवाय असं होणार नाही, अमुक झाल्याशिवाय तमुक होणार नाही, असा बोध यांच्यामध्ये होत राहील. ही झाली उभयानुभी अव्यय. यांचा वापर आपण नंतर शिकणारच आहोत, ज्याला आपल्याला संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य म्हणजे वाक्यांचे प्रकार शिकताना यांची गरज पडणार आहे. तर एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या. शेवटची जी शब्दाची जात आहे ती म्हणजे केवल प्रयोगी अव्यय. याच्या नावातच व्याख्या आहे बघा, केवल. म्हणजे याचा वाक्यामध्ये केवल उपयोग होतो, फक्त काही भाव दाखवण्यासाठी त्यांचा उपयोग केलेला असतो. बघा बरं, मनातील भाव उद्गारावाटे दर्शविणारा अविकारी शब्द ज्याला म्हटलेला आहे ते म्हणजे केवल प्रयोगी अव्यय. मनातील भाव ते उद्गारावाटे दर्शविणार आहे, परंतु हा त्या वाक्याचा भाग नसतो. वाक्याच्या सुरुवातीला ती वापरली जातात, तरी पण ते वाक्याचा भाग नसतात. हे मनातील भाव व्यक्त करणारे जे उद्गारार्थी शब्द आहे, हे स्वतःच एक प्रकारचा वाक्याचा अर्थ दाखवू शकतात. बघा, हे शब्द वाक्याच्या
सुरुवातीस येतात, परंतु ते वाक्याचा भाग नसतात. पुन्हा या शब्दानंतर उद्गारवाचक चिन्ह वापरले जाते, पण ते कशात? लिखाणात. लक्षात ठेवायचं आहे. बोलताना नाही तर बोलताना पण तुम्ही चिन्ह वापरतात. अरे रे, उद्गारवाचक चिन्ह, फार वाईट झाले, असं बोलणार आहे का आपण? तर चिन्ह बोलायची नसतात, ती लिखाणामध्ये दाखवायची असतात. यांच्यामध्ये सुद्धा बघा केवल प्रयोगी कोणते कोणते भाव ते व्यक्त करू शकतात का, त्यांचे सुद्धा 8-9 प्रकारचे ते भाव आपल्याला इथं अर्थ दिलेले असतात. बघा त्यांच्यामधून तुम्हाला हर्ष, शोक, आश्चर्य, तिरस्कार, विरोधी भाव सुद्धा यांच्यातून तुम्हाला दाखवला जाईल. त्याच्यातून पण संमती दाखवली जाईल, संबोधनामध्ये सुद्धा ते येतील, मौन दाखवतीन, यांचा वापर यांच्यामध्ये होईल. बघा हर्ष दाखवायचा असेल तर तुम्ही आनंदाचे दाखवतील त्याच्यामध्ये, झालं. तुम्ही वाह वाह असं दाखवतो, वाह वाह, झालं. आपण काय म्हणू? छान छान काम केलेस, त्याच्यामध्ये नाही. त्याच्यामध्ये अबब, किती उंच हा मनोरा, यांच्यामध्ये लावलं. अबब म्हणजे तुम्ही आश्चर्य व्यक्त करताय. काही जण लगेच छे छे 2 वेळेस देखील वापरू शकतात. छे छे हे शक्य नाही, म्हणजे त्याला ते विरोध करायला देखील कमी करायचे नाहीत. काही तर तिरस्कार देखील करतील, छी थू, झालं. त्यांच्यामध्ये काही जण लगेच म्हणतील थू, त्याच्यात देतील थू. हे काय अक्षर आहे, म्हणजे त्याचं कौतुक नाही केलंय त्यांनी. काय केलंय म्हणजे याचा अर्थ हे गलिच्छ अक्षर आहे, अवाच्य अक्षर आहे, ते वाचता येत नाही. झालं. संमती देताना देखील ते वापर करले जातील, संबोधनामध्ये देखील वापरले जातात. काही संबोधनामध्ये वापरतील लगेच अहो, ऐकलत का, काही जण अगे, अगेच्या ऐवजी लगे अग, अग ए ऐकलंस का, तर त्या पद्धतीने देखील त्याच्यामध्ये संबोधनामध्ये येतील. तर काही जण मौन देखील पाळतील. बघा त्याच्यामध्ये चुप एखाद्याला करतील, एखाद्याला करतील गप, त्या पद्धतीने देखील ते वापर करतील आणि त्याच्यात येतील. त्याचा झालंय. पहा शोक असेल तर तुम्ही अरे रे, अरे रे, तो परीक्षेत नापास झाला, तो भाव व्यक्त करणं. काही परीक्षेमध्ये इथल्या देखील रिकाम्या जागा पेपरला आलेल्या आहेत, पण याच्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह वापरलेले ते स्पष्ट लगेच कळतात. ते केवळ प्रयोगी काय आहेत? अव्यय आहेत. आता अशी देखील काही केवळ प्रयोगी अव्यय आहेत ज्यांच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह वापरलं जात नाही किंवा ते वाक्याच्या सुरुवातीस येत नाही, तरी पण ते वाक्यामध्ये आले तर त्यांना इथे केवळ प्रयोगी अव्यय म्हणतात. पण ती व्यर्थ उद्गारवाची केवळ प्रयोगी अव्यय आहेत. बघा बरं त्यांच्यामध्ये व्यर्थ उद्गारवाची अव्यय ही कोणकोणती येते यांच्यामध्ये बघा. काही अव्यय ही वाक्यात निरर्थक शब्द असूनही
वापरली जातात, त्यातून कोणताही अर्थ निघत नाही. उगाच वाक्यात अतिरिक्त शब्दांचा भर याच्यामध्ये पडलेला असतो. जसं याच्यामध्ये बघा बरं, काही वाक्यात तुम्ही बेटे वापरता, कोणी बापडा वापरतंय, काही जण म्हणतात म्हणे, काही जण म्हणतात उगाच आपला आपली त्यांना टाकायचं असतं. तसं बघा, मन बेटे कोणाचेच ऐकत नाही. सरळ सांगा ना, मन कोणाचेच ऐकत नाही एवढं जरी म्हटलं असतं, पण तरी पण याच्यात टाकले मन बेटे कोणाचेच ऐकत नाही. अतिरिक्त हा शब्द याच्यामध्ये आला, कुठेही याच्यामध्ये उद्गार दिलेला नाही, तरी त्यांना व्यर्थ उद्गारवाची अव्यय असे म्हणतात. बघा यांच्यामध्ये बघा, मी बापडा सकाळपासून काम करतोय. सरळ सांगा ना, मी सकाळपासून काम करतोय, पण तरी पण उगाच अतिरिक्त त्याच्यामध्ये भर दिलेला आहे. तो म्हणजे कोणता आहे? मी बापडा याच्यात आलंय. बघा, तो म्हणे वेडा झाला असे म्हणतात ना, काही जण म्हणतात ना, काल म्हणे खूप पाऊस झाला. मग म्हणे कशाला टाकलं याच्यामध्ये? तरी पण ते मुद्दाम करून परीक्षेमध्ये याला अधोरेखित करून देतील आणि उभयावी अव्ययाचा देखील पर्याय त्याच्यामध्ये टाकतील. बरेच जण लगेच म्हणे म्हणून असं त्या अर्थाने घेण्याची शक्यता दाट आहे, पण हे कुठे आलेले याच्यामध्ये व्यर्थ उद्गाराची अव्ययामध्ये येईल. झालं. पुन्हा यामध्येच व्यर्थ उद्गारवाचीच अव्ययाचा आणखी दुसरा भाग म्हणजे पाद पुराणार्थक केवल प्रयोगी अव्यय. बघा, वाक्यात केवळ लकब म्हणून किंवा पालू पदासारखे शब्द पुन्हा पुन्हा वापरले गेल्यास त्यांना पाद पुराणार्थक केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. हे पण आहेत यांच्यामध्ये. बघा, काहींना बोलताना इतकी सवय लागलेली आहे, जळलं मेलं. आता याच्यातून कोणताही भाव व्यक्त होत नाही. ही सरळ सरळ व्यर्थ उद्गारवाचीच आहेत, पण उद्गाराचे चिन्ह देखील त्यांना मिळालेलं आहे. ते केवळ प्रयोगी अव्ययात. जळलं मेलं. काही तर लगेच म्हणतील कळलं. काहींना सवय असते बघा, बरं का. काहीच अर्थ नाही याचा बरं का. काय म्हणते जे ते त्या अर्थाने घेत राहतील. यांच्यामध्ये काहीच नाही, यांच्यामध्ये कोणताही अर्थाची भर पडत नाही. कारण पालू पदासारखं म्हणजेच काय? पालूपद नसतं का? जसं लावण्या जर तुम्ही ऐकल्या असतील तर त्या लावण्यामध्ये ती हिरोईन जे वाक्य बोलन ती वाक्य नंतर त्यांच्या मागे असणारी जी मंडळी असती, मग त्याच्यामध्ये दोन बाया असतील, एखादा नाच्या असन, आणखी एका तुंतुन वाजवणारा असतो, ते सुद्धा तेच वाक्य बोलत असतात. जसं नटरंग म्हणणे का, मला जाऊ द्या ना घरी, अहो वाजले की 12. ती एवढंच वाक्य बोलते की लगेच मागचे लगेच ते सुरू करतात. 10ची बिगाडी गेली, 10ची बिगाडी गेली, नानी नाणी गेली, हिला जाऊ द्या ना घरी, अहो वाजले की 12. हिला जाऊ द्या ना घरी, अहो वाजले की 12. तिचं मला जाऊ द्या ना घरी, यांचं हिला जाऊ द्या ना. तिचंच वाक्य हे परत परत काय करतात? रिपीट करत राहतात पालू पदासारखं. मग तसं काहींच्या बोलण्यामध्ये किंवा काही बोलताना काही सुचलं नाही तर लगेच हे असं बोलण्याची पद्धती असते. झालं. काही ना काही सुचलं नाही की ते चालू असतं त्यांचं. किती वेळेस आपण मोजत बसतो. झालं. हे कशामध्ये आले? पालू पदामध्ये. म्हणजे पाद पुराणार्थक त्यांना केवळ प्रयोगी अव्यय म्हटलेले आहेत. तर इथं येऊन फक्त आपण शब्दांच्या जाती ज्या आहेत त्या संक्षिप्त रूपात त्यांचा फक्त परिचय करून घेतलेला आहे. पण ह्या संक्षिप्त रूपावर देखील परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस प्रश्न पडलेले आहेत. थोडक्यामध्ये मी तर म्हणतो की हे काजू बदामच दिले डायरेक्टच खायला. हे खरं शिऱ्यामध्ये द्यायला पाहिजे होते खायला. दिलं, पण मी ते तसेच तुम्हाला खायला दिलेत. हे महत्त्वाचे मुद्देच बाजूला काढून आपण फक्त त्याचा काय संक्षिप्त रूपामध्ये अभ्यास केलेला
आहे. झालं. तर परीक्षेत आलेले काही उदाहरणं देखील तुम्ही कधी वाचलेले असतील. जर परीक्षेत आलेले उदाहरणं वाचलेले असतील किंवा आधीच्या काही परीक्षा तुम्ही दिलेल्या असतील किंवा पेपर संच तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये खरंच पडताळून पहा, यावर खरंच प्रश्न पडलेले आहेत. कधी कधी काय होतं की एखादा केवळप्रयोगी अव्यय संपत आलेला असताना शेवटच्या 4-5 ओळीमध्ये आपण काय करतो, दुर्लक्ष करतो, नेमकी परीक्षा काय करतो तिथंच आपल्यावर वार करतो. त्या शेवटच्या 2-4 ओळीमध्येच तो एखादा प्रश्न काय करतो, सेट करून देतो आपल्याला. ठीक आहे. मग उद्याच्या तासाला आपण नाम हा भाग सखोलमध्ये घेणार आहोत. तोपर्यंत थांबूया.